करत्याने घेतला पाहिजे. आपण आयुष्यभर दुश्मनी करतोय जणू का आपली घरं चालत असल्यावानी त्याच्या हिनी केली म्हणजे ॲडजस्टमेंट आणि कार्यकर्त्यांनी केली म्हणजे गद्दारी. आता तू मला सांग, आता कालचं अधिवेशन पण बघितलं काय. ते अधिवेशन महाराष्ट्राचे अनेक प्रश्न आहेत त्याच्यावर काय आहे अभ्यासू आणि हे म्हणून आपण पाठवतोय तिकडे जास्ती. कोण मंगळसूत्र म्हणते, कोण रम्मी खेळत असतोय, कोण खूप म्हणते. काय हे विषय येतोय आणि ह्याच्यावरच तुमचं संपूर्ण अधिवेशन तकूब. जनतेचे प्रश्न जनतेने त्यातनं बोध घातला पाहिजे, सुधारलं पाहिजे. आता तिने केली म्हणजे ॲडजस्टमेंट आणि कार्यकर्त्यांनी केली म्हणजे गद्दारी. आणि राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसतो आणि वैयक्तिकदृष्ट्या आम्ही शत्रू करतो हे म्हणणं योग्य आहे का. आता मध्ये पण स्टेटमेंट आली काही नेते लोकांचे आमचं वैयक्तिक संबंध वैयक्तिक राहणार राजकारण हे राजकारण. मग कार्यकर्त्यांनी काय करायचं. आज तुम्ही कार्यकर्त्यांची पाण्यात बघायला ह्याच्यावर जातो तुझ्या ती पण असं ना वैयक्तिक संबंध असतात का नाही. लगेच कार्यकर्त्यांनी केली म्हणजे गद्दारी. मग हे बोध कुणी घेतला पाहिजे, जनतेने घेतला पाहिजे, कार्यकर्त्यांनी घेतलं पाहिजे. आपण काय केलं दुसऱ्याला नावं ठेवायला. आता हे पेपरमध्ये टी व्हीवर बघताना दिसते का नाही तुम्हाला. आपण किती जायचं. आपण यांच्यासाठी केसेस बिकेस करणार कटर आणि राजकारणात आता वापरान टाका झाला यूज आणि थ्रू. आता आपल्या वेळा कोण येत नाही. त्यांची मुलं बाळं उभारली की नाही आपण एकजुटानं त्यांच्या पाठीचे राहायचं ना. आपण उभारलं की नाही प्रत्येकाला हा वाटतं की त्यावेळेला आम्हाला पक्षाविरुद्ध जाता येत नाही, आम्हाला हे करता येत नाही. म्हणजे आम्हाला काय रस्त्यावर सोडल्या ते कार्यकर्त्यांना म्हणायला पाहिजे का नको. याला मी म्हणतोय आपल्याला दोन हात दोन डोळे दोन पाय दोन कान दिलेत ना. आपण पण कुठला स्वाभिमान ठेवला पाहिजे का ना. आपण किती झ्याल जातोय, अंगावर केसेस घेतोय. आता कोण येते आपल्याला, आपल्या वेळा कोण येत नाही. आपल्याला आपणच लढायचं असते. आता बघितलं ना वाईट मार्गाला पैसे देखील पण चांगल्या माणसाला मार्गाला येणार नाही. आणि आता पूर्वीचे जे लोकप्रतिनिधी नेते बेते होते ते कट्टर होते. आता राहिल्या नाही का. आता यूज आणि थ्रू पैसा फेको तमाशा देतो हे राजकारण चालू आहे. आणि हिंचीच उत्तर आहे. बघितलं ना हेच उत्तर आहे. राजकारणात वैयक्तिक शत्रू कोण नसतो. मग एवढं त्यांची पाक खानदानाची अब्रू काढतात, त्यांची अब्रू काढतात. जवळ असलं की नाही काय तिचे उधं करतात आणि त्याच्यापासून बाजूला गेला आणि त्याचं खानदान तिचे अब्रू तिचं धंदं तिचं घरदाराचं काढून टाकतात. काय चाललंय मग. आणि परत तुम्ही स्टेजवर आला कार्यक्रम आला नमस्कार करताय वाईट वाटते ना. मी काय त्या माणसाचं काय मन आहे का काय. आला आम्हाला एखाद्यानं वाईट बोललं आम्ही त्याच्यावर जास्त बोलाय पण बघत नाही. त्याला वाईट घेतलं की नाही जो आपल्या विरोध आहे त्याच्यावर आम्ही संबंध पण ठेवायला बघत हे आत्ताच. आणि बघा ना काय चाललंय हे. आणि म्हणून हे जर राजकारणाची व्याख्या बाद झालेली आहे. राजकारण यूज आणि थ्रू वापरा आणि टाका हे जनतेनं बोध घेतलं. जनतेनं स्वतःला तरुण पिढीनं स्वतःला पाहिजे. आपलं घर आपलं लाईफ बीफ आपण बघितलं पाहिजे. जो जीवाला जीव देते त्याला जीव दिला तर बेटर. जो ॲडजस्टमेंट करतो स्वार्थासाठी त्याच्याबरोबर नसले संबंध तरी चालेल असं माझं मत आहे.